हॅलो माय डिअर स्टुडंट्स, तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. तर हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचं 10 आणि 3 13वा व्हिडिओ लेक्चर. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग. बघा, अशा टाईपच्या रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड काढणार आहेत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू a ring on its axis at a distance x from the center of ring. बघितलंय किती असते ती? मला नाही माहिती आहे. ठीक आहे, किती असते kqx डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 बघितलं होतं. आणि त्याचा ग्राफ पण काढला होता. सेंटरला 0 असते, इन्फिनिटीला 0 असते, मध्येच मॅक्सिमम होते ते डिस्टन्स सेंटर पासून a/√2 किंवा -a/√2 असतं. हे पण पाहिलं होतं आपण, बरोबर आहे. चला, या लेक्चर मध्ये बघणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. त्याच्यानंतर बघणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ क्वाड्रंटल रिंग. आणि त्याच्यानंतर जनरल केस बघणार आहेत इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ आर्क. ठीक आहे, चला. फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ अ सेमी सर्क्युलर रिंग ऑफ रेडियस r अँड चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. बघा आता, रेडियस r आणि लॅम्बडा, चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा यांच्या स्वरूपामध्ये काय करायचं आपल्याला? या सेमी सर्क्युलर रिंगच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड काढायचे. ठीक आहे, हे सेंटर आहे, या आर्कचं हे सेंटर आहे, समजा O. आता काय करायचं, या अशा प्रॉब्लेम मध्ये काय करावं लागतं आपल्याला? एक छोटासा इलेमेंट गृहीत धरायचा. म्हणजे समजा हा छोटासा इलेमेंट गृहीत धरला मी इथं. कोणचा? हे DQ, त्याची लेंथ, ज्याच्यावर चार्ज किती आहे, स्मॉल चार्ज DQ, आणि ज्याची लेंथ आहे DL. असा एक खूप छोटासा चार्ज काय केला मी गृहीत धरला. लेट अस कन्सिडर, काय म्हणायचं? लेट अस कन्सिडर a very small element of a ring like point charge. ठीक आहे, लाईक तो काय असेल, पॉइंट चार्ज म्हणून ऍक्ट होईल. असं काय करायचं, एक एलिमेंट गृहीत धरायचा. एलिमेंट ऑफ रिंग DQ ऑफ चार्ज DQ अँड लेंथ, याची लेंथ काय असेल, खूप स्मॉल असेल, अँड लेंथ DL. चार्ज DQ आहे आणि लेंथ DL आहे. असं काय गृहीत धरला, एक छोटासा इलेमेंट गृहीत धरला. ठीक आहे, आता या एलिमेंट मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती येऊ बघा अशी. आता बघा, ही जी या पूर्ण रिंग वरती चार्ज काहीतरी Q गृहीत धरला आपण. पूर्ण चार्ज काय असेल, काहीतरी Q असेल. ठीक आहे, आपण आपल्या कन्व्हिनियन्स साठी प्लस मानलाय, तो मायनस पण असू शकतो. ठीक आहे, आपण गृहीत धरलाय. लेट द चार्ज ऑन द सेमी सर्क्युलर रिंग विल बी इज प्लस Q. ठीक आहे, प्लस Q आहे. आता याचा छोटासा तुकडा आपण DQ मानला, हा पण कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. आता या तुकड्यामुळं, या छोट्याशा पॉइंट चार्ज मुळे या सेंटरला O ला इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अवे फ्रॉम द पॉइंट, या पॉइंट पासून अवे असेल. बघा ना, या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, या ठिकाणी जर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, टेस्ट चार्ज ठेवला तर तो कुठं मूव्ह होईल, त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं. बरोबर आहे. म्हणजे DQ याच्यावर काय करेल, फोर्स अप्लाय करेल, आणि तो हा पॉझिटिव्ह आहे. DQ तो Q0 तर काय असतो, पॉझिटिव्ह असतो, तो इकडे पळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय झाली, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन झाली ही काय असेल, DE. या छोट्याशा चार्ज मुळे DQ मुळे या छोटीशी इलेक्ट्रिक फील्ड येईल DQ, त्याची डायरेक्शन असेल इकडे, अवे फ्रॉम द पॉइंट. ठीक आहे, अवे फ्रॉम द चार्ज. आता बघा, आता या चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड DQ आहे. DQ ची आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल. ही काय असेल, ही असेल रेडियस कॅपिटल R. डिस्टन्स किती असेल, कॅपिटल R असेल. बरोबर आहे. चला मग लिहू. द इलेक्ट्रिक फील्ड due to charge
dq at center O is dE किती असेल dE. हेन्स dE इज इक्वल टू dE किती असेल k इंटू dq डिवाइडेड बाय r स्क्वेअर. बरोबर आहे. k dq बाय r स्क्वेअर. k कॉन्स्टंट. पॉइंट चार्ज मुळे इलेक्ट्रिक फील्ड काय असते E इज इक्वल टू के क्यू बाय आर स्क्वेअर डिस्टन्स. ठीक आहे. के क्यू बाय आर स्क्वेअर जे काय असेल ते के काय डायरेक्ट के काय के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. बरोबर आहे. के इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. क्यू चार्ज आहे आणि एक्स काय आर काय डिस्टन्स फ्रॉम चार्ज ॲट विच इलेक्ट्रिक फील्ड इज टू बी फाउंड आउट. म्हणजे ॲट अ डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज क्यू काय असते ई इज इक्वल टू के क्यू बाय आर स्क्वेअर. त्याच्यानुसार काय चार्ज किती तर डी क्यू आहे. मग या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल के डी क्यू बाय डिस्टन्स किती आहे आर स्क्वेअर. के डी क्यू बाय आर स्क्वेअर ही आली इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे. ओके. पण आता बघा ही कशी आहे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ही सिमेट्रिक आहे. ही कशी आहे ही जी आहे काय एक मिनिट. ही जी सेमी सर्क्युलर रिंग आहे ती या लाईन भोवती कशी आहे सिमेट्रिक आहे. म्हणजे कसं या ठिकाणी जशी इलेक्ट्रिक फील्ड आहे तुम्ही दुसरी फिगर काढा. ठीक आहे. तुम्ही दुसरी फिगर काढा. याच्यामध्येच कंजूसपणा करू नका. ठीक आहे. बघा याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथं काय असेल एक दुसराच स्मॉल चार्ज असेल डी क्यू. दुसरा एक स्मॉल चार्ज असेल डी क्यू. ठीक आहे. डी क्यू आला स्मॉल चार्ज डी क्यू आला. इथे एक डी क्यू असेल आणि त्याची लेंथ काय असेल डी असेल. सिमेट्रिकली याच्या एक्झॅक्टली मिरर इमेज अशी. बरोबर आहे. आता याच्यामुळे पण इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल ही अशी असेल. बरोबर आहे. ही झाली डीई. वेगळ्या पेन मुद्दाम लिहायला लागलो आपण याच्यामुळे बघणार आहे. निळ्या पेन लिहिलेलं बघणार नाहीत. पण आपण एक सांगायला लागलो तुम्हाला कारण इलेक्ट्रिक फील्ड याची इलेक्ट्रिक फील्ड आणि याची इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना थोडी कॅन्सल करते म्हणून सांगायला लागलो. ठीक आहे. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड डी इकडे समजा हा अँगल एकाला पेन दाखवा लागेल. हा अँगल समजा थीटा आहे. तर हा पण अँगल काय असेल इकडला पण अँगल असेल थीटाच. ठीक आहे. हा पण अँगल किती असेल थीटाच असेल. मग याचे जर कॉम्पोनंट काढले हा अँगल थीटा म्हणजे हा अँगल थीटा. बरोबर आहे. मग याचे जर कॉम्पोनंट काढले इकडे काय येईल इकडे येईल डीई कॉस थीटा. बरोबर आहे. हा अँगल थीटा आहे. हा थीटा म्हणजे हा थीटा ऑपोजिट अँगल्स. बरोबर आहे. हा डी आहे म्हणजे डी कॉस थीटा आणि डाऊनवर्ड काय येईल डाऊनवर्ड डीई साइन थीटा. बरोबर आहे. डाऊनवर्ड काय डीई साइन थीटा. बरोबर. आणि जर याचे कॉम्पोनंट काढले तर आपण इकडे काय येईल इकडे येईल डीई हा अँगल थीटा म्हणजे हा अँगल थीटा डीई कॉस थीटा आणि इकडला कॉम्पोनंट खालचा डीई साइन थीटा. बरोबर आहे. डीई साइन थीटा. आता इथं बघा इथं काय होईल इथं डीई कॉस थीटा एकमेकांना कॅन्सल करतील. हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट एकमेकांना कॅन्सल करेल. बरोबर आहे. लक्षात येतं काय म्हणायला लागलो. लक्षात येतंय का. ठीक आहे. या दोन बघा पहिल्यांदा काय केलं आपण एक डीक्यू चार्ज घेतला सेमी सर्क्युलर रिंगचा छोटासा चार्ज पॉइंट चार्ज डीक्यू घेतला. आता हा जो डीक्यू आहे याच्या एक्झॅक्टली अपोजिट काय असेल असाच एक चार्ज असेल ना या लाईनच्या एक्झॅक्टली अपोजिट मिरर इमेज थोडक्यात. हा अँगल थीटा म्हणजे हा अँगल थीटा आहे थीटा अँगलवर. आता याच्यामुळे जर इलेक्ट्रिक फील्ड डी असेल तर याच्यामुळे पण इलेक्ट्रिक फील्ड काय असेल डी असेल. याचे जर कॉम्पोनंट केले आपण हा अँगल थीटा तर हा अँगल थीटा मग इकडला कॉम्पोनंट काय आला डी कॉस थीटा इकडला कॉम्पोनंट आला डी साइन थीटा. याचं पण हा अँगल थीटा तर हा अँगल थीटा वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत ना. हा डी मग हा डी कॉस थीटा हा डी साइन थीटा डी कॉस थीटा डी साइन थीटा काय करतील एकमेकांना कॅन्सल करतील. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. हा पण आपल्याला हे सगळं बघायचं नाही. आपण काय करायला लागलो फक्त या चार्जमुळं या डीक्यू चार्जमुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची आहे. पण नेट इलेक्ट्रिक फील्ड या डीक्यू चार्जमुळे कोणत्या डायरेक्शनला आहे फक्त व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. हे एवढं सांगण्यासाठीच तुम्हाला एवढं मी महाभारत रामायण सांगायला लागलो. कळायला लागले की नाही. हा चला लिहू. आता बघा हे सगळं जे सांगितलं ते मी एका लाईन मध्ये लिहितो. ड्यू टू सिमेट्री ऑफ रिंग semicircular ring the electric field the net electric
the net electric field due to due to dq is vertically downward. ठीक है, is vertically downwards. आणि the component along this direction, the component vertical downward component कोणता आहे? The component along this direction, this म्हणजे कोणती? Vertically downward direction. The component along this direction is dE cos theta, dE sin theta आला ना, dE sin theta. ठीक आहे, dE sin theta आहे, बरोबर आहे. म्हणजे काय होईल? hence E net is equal to total electric field जी आहे ती काय होईल? E net integration of dE sin theta, dE sin theta. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एवढं लिहून घ्या, लिहिलं का? चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एवढं लिहिलंय, क्लिअर आहे? इथपर्यंत काही डाऊट आहे? एनी डाऊट? बघा एकदा काय केलं. सेमी सर्क्युलर रिंग घेतली, एक स्मॉल एलिमेंट घेतला डीक्यू मुळे इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला अवे असेल, कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून इलेक्ट्रिक फील्ड अवे. डीई हा अँगल थिटा मानला तर हा अँगल थिटा होईल. ठीक आहे, आता हे लिहिलं नाही मी, इथं मानला आहे फक्त. आता तेवढं समजून घ्या इकडे. ठीक आहे, थिटा आहे तर हा अँगल थिटा आहे. मग हा कंपोनेंट काय होईल? डी कॉस थिटा, हा डी साइन थिटा होईल. बरोबर आहे. सेम या डीक्यूचा एक मिरर एलिमेंट असेल डीक्यू दुसरा, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड डीई असेल. आता हा अँगल थिटा असेल तर हा अँगल थिटाच आहे, बरोबर. हा थिटा आहे, आपण मिरर एलिमेंट मानलाय म्हणून हा अँगल काय होईल? थिटा होईल. मग याचा कंपोनेंट डीचा इकडे डी कॉस थिटा, डी साइन थिटा. इथं डी कॉसला काय करतील? एकमेकांना कॅन्सल करतील, बरोबर आहे. मग त्याच्यामुळं या एलिमेंटमुळं जी नेट इलेक्ट्रिक फील्ड आहे ती कोणत्या डायरेक्शनला येणार आहे? फक्त डी साइन थिटा, डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार आहे. कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती दुसरा एलिमेंट काय करतोय? कॅन्सल करतोय. समजलं? ओके, क्लिअर आहे? व्हेरी गुड. चला एवढं लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ई नेट इज इक्वल टू इंटिग्रेशन डीई साइन थिटा. आता आपल्याला डीई साइन थिटा काढावं लागेल, डीई काढावं लागेल आणि साइन थिटा एक काढावं लागेल, बरोबर आहे. चला मग काढू. मोडू का? चला लिहा, मोडतोय मी आता सगळं. डीक्यू काय आलं होतं? के डीक्यू बाय आर स्क्वेअर होतं, बरोबर आहे. डीक्यू काय आलं होतं? के डीक्यू बाय डी काय आलं होतं? के डीक्यू बाय आर स्क्वेअर. म्हणून ई नेट काय येईल? हेन्स ई नेट इज इक्वल टू इंटिग्रल के डीक्यू बाय आर स्क्वेअर इंटू साइन थिटा. आता बघा इथं इंटिग्रल डीक्यू आहे, इंटिग्रल डीक्यू साइन थिटा आहे. आता व्हेरिएबल काय आपल्याकडं? साइन थिटा आहे आणि डीक्यू आहे. आपल्याला दोन व्हेरिएबल जमत नाहीत, दोन व्हेरिएबल्स जमत नाहीत. म्हणून काय करायचं आपल्याला डीक्यूच्या ऐवजी जर इथं डी थिटा आलं तर आपलं काम होऊ शकतंय. मस्त इंटिग्रेशन आहे ते साइन थिटा. इंटिग्रेशन साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. वाटे का नाही? हा, डिफरन्शिएशन इंटिग्रेशन चॅप्टर घेतला होता. हा, आठवते का? बघा एकदा वया चाळून पाठ करते. फॉर्म्युले तोंड पाठ पाहिजेत. फॉर्म्युली शुड बी integration and differentiation formula should be on your tongue at any instant of time. ओके, चला मग बघू. डीक्यू काढावं लागेल. डीक्यूला डी थिटाच्या टर्म मध्ये आणायचं. मग कसं आणणार? चला बघू. आता बघा डीक्यू आपल्याला काय दिले? लॅम्बडा दिले. वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की लिनियर चार्ज डेन्सिटी काय असते? लिनियर चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू चार्ज पर युनिट लेंथ. चार्ज काय टोटल क्यू आहे अपॉन लेंथ किती असते सेमी सर्क्युलर रिंगची? पाय आर, बरोबर आहे. टोटल लेंथ किती असते? 2 पाय आर सर्कलची. सेमी सर्क्युलरची किती होईल? 2 पाय आर डिवाइडेड बाय 2 पाय आर. मग काय होईल? तेच. मग हे टोटल चार्ज आहे, टोटल चार्ज अपॉन टोटल लेंथ. मग हे स्मॉल चार्ज अपॉन लेंथ ऑफ चार्ज. ठीक आहे, स्मॉल चार्ज व्हेरी स्मॉल डीक्यू चार्ज आणि त्याची लेंथ डिवाइड बाय डीएल.
मग याच्यावर काय होईल, हे डी क्यू डिवाइड बाय डीएल, हे डीएल जिकडे गेले तर डी काय डी क्यू काय होईल बघा, याच्यावरून काय येईल, याच्यावरून डी क्यू बरोबर हे लॅम्बडा डीएल लिहिता येईल का, डी क्यू बरोबर लॅम्बडा डीएल लिहिता येईल, हे आलं डी क्यू बरोबर लॅम्बडा डीएल. आता बघा हे जे आपण घेतलंय, हा जो आपण छोटासा कॉम्पोनंट घेतलाय कोणता, हा डी क्यू वाला, डी क्यू, त्याला आपल्याला असं लिहिता येईल का बघा, त्याला मी एक्स थोडंसं काय करतो, एक्झॅगरेट करून दाखवतो. हा अँगल काय हो, हा अँगल असेल डी थिटा, हे डिस्टन्स किती आहे आर, हे किती लेंथ डीएल आहे. ह्या कंपाऊंडला मी काय केलं, मोठं करून लिहिलं, यालाच मी काय केलं, एक्झॅगरेटेड केलं, झूम केलं, यालाच काय केलं, झूम करून लिहिलं, मोठं केलं, झूम झालं. डी थिटा हा जो अँगल आहे, हा अँगल किती आहे, हा अँगल आहे डी थिटा मधला अँगल, छोटासा अँगल, आणि त्याची हे आर्कची लेंथ आहे. आपल्याला माहिती आहे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, माहिती आहे अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. फर्स्ट चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये बघितलंय, युनिट्स डायमेन्शन्स मेजरमेंट एरिया मध्ये बघितलं बघा. हा आठवलं का, अँगल किती आहे डी थिटा, डी थिटा इज इक्वल टू आर्क डीएल अपॉन रेडियस आर, म्हणजे काय होईल, डीएल इज इक्वल टू, याच्यावरून येईल डीएल इज इक्वल टू आर डी थिटा, ठीक का, डीएल इज इक्वल टू आर डी थिटा, डीएल इज इक्वल टू आर डी थिटा. ही जर व्हॅल्यू याच्यात टाकली तर डीएच्या ठिकाणी डीक्यू काय येईल, हेन्स डीक्यू इज इक्वल टू काय येईल, डीक्यू इज इक्वल टू लॅम्बडा इंटू आर डी थिटा. ह्या डीक्यू लॅम्बडा ऍज इट इज, डीएच्या ठिकाणी काय टाकलं डीएल इज इक्वल टू आर डी थिटा, हे आलं आर डी थिटा, बरोबर आहे, डी क्यू इज इक्वल टू आर डी थिटा. झालं, कामच झालं आपलं, संपलं. आता ह्या डी क्यूची व्हॅल्यू लॅम्बडा आर डी थिटा इथे टाकून द्या, संपला प्रॉब्लेम, संपला विषय, संपला, क्लोज आहे. ओके, इंटिग्रल आता हे मोठं मी, चला टाका आणि सॉल्व करा. मगाचं आन्सर तर सांगितलं मी काय, हे इंटिग्रल साइन थिटा डी थिटा किती असतं, मायनस कॉस थिटा, संपलं. चला सॉल्व करा. बघा, हेन्स ई नेट इज इक्वल टू, हेन्स ई नेट इज इक्वल टू इंटिग्रल के डी क्यू लैम्बडा आर डी थीटा, लैम्बडा आर डी थीटा डिवाइडेड बाय, हाँ इथे काय आर स्क्वेअर, डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू साइन थीटा आर आर. मेलं कोणी शॉर्टकट मध्ये कोणी आर आर म्हणत असतात तर तसं व्यक्ती मेलं नाही. आर आर आमचे एक सर होते, आर आर सर म्हणून मॅथमॅटिक्सची. असो इथे फक्त आर आर कॅन्सल झाले, आर आर मेलं, के लॅम्बडा बाय आर डी थीटा साइन थीटा डी थीटा. आता के कॉन्स्टंट, लॅम्बडा कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, सगळं बाहेर घ्या, म्हणजे काय येईल, के लॅम्बडा बाय आर इंटिग्रल साइन थीटा डी थीटा. पण आता लिमिट्स हो, लिमिट्स बघा, इथं जर बघितलं तर थिटाची व्हॅल्यू किती 0, इथं बघितलं तर 90, इथं बघितलं तर 180, म्हणजे थिटा कुठून कुठपर्यंत व्हॅल्यू व्हायला 0 to 180. ठीक आहे, थिटा रेंजेस फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. ठीक आहे, थिटा रेंजेस फ्रॉम 0 डिग्री टू 180 डिग्री. हेन्स ई नेट इज इक्वल टू, hence E net is equal to K lambda by R into काय 0 to 180 इंटिग्रल 0 to 180 sin theta d theta, म्हणजे काय होईल, हे K lambda by R sin theta चं इंटिग्रेशन आलं मायनस cos theta from 0 to 180, from 0 to 180. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय cos 180, हेन्स बघा, हेन्स E net is equal to K lambda by R cos 180 बघा, मायनस cos 180 आणि मायनस मायनस प्लस होतील cos 0. ठीक आहे, डिग्री मध्ये
कशामध्ये 0 डिग्री टू 180 डिग्री. कॉस क्वांटिटीची व्हॅल्यू असते -1. -1 म्हणजे काय होईल ते k लॅम्बडा बाय r इंटू ब्रॅकेट हे काय आलं मायनस इंटू ब्रॅकेट -1 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 मायनस मायनस हे प्लस झाले 1 प्लस 1 2 म्हणजे काय आली E net is equal to, and this is our final answer, k lambda by r आणि 1 plus 1 2 म्हणजेच 2k lambda by r. This is the electric field due to ring at its center. This is the electric field at its center. तर हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. 2 E net is equal to 2k lambda by r. 2k lambda by r. आपल्याला प्रश्न विचारला होता काय विचारला होता? Find the electric field at the center of semicircular ring of radius r and charge density lambda. Radius r है, charge density lambda है, k constant है. k ची value 9 into 10 to the power 9 Newton meter square per coulomb square. Okay, got it. मग आता हा फॉर्म्युला पाठ करा. ठीक आहे, पाठ करा. डेरिव्हेशन कळलं नसेल कळलं तर एकदा रिवाइंड करून बघा. मस्तपैकी घेतलेले व्यवस्थित डिटेल मध्ये. आता हे डेरिव्हेशन संपलेलं आहे आणि नेक्स्ट डेरिव्हेशन कडे जायचं आपल्याला. आता इथपर्यंत समजलं? एनी डाऊट? नो डाऊट. सो लेट्स मूव ऑन. चलो भाई और बहनों चलो. ओके काय ओके. आता बघितलं आपण इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ सेमी सर्क्युलर रिंग. आता बघायचं इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ क्वाड्रंटल रिंग. ठीक आहे. जी मेथड सेमी सर्क्युलर रिंग साठी वापरली. डिट्टो सेम मेथड सेमी सर्क्युलर रिंग साठी क्वाड्रंटल रिंग साठी वापरायची. म्हणजे काय करायचं, एक छोटासा एलिमेंट घ्यायचा आणि त्याची इलेक्ट्रिक फील्ड दाखवायची. त्याचे कंपाऊंड घ्यायचे, अँगल थिटा म्हणून कंपाऊंड घ्यायचे आणि कंपाऊंड घेऊन इंटिग्रेशन करायचं. फक्त इथं काय होईल, इथं मिरर एलिमेंट असणार नाही कारण इथं सिमेट्री नाही. ठीक आहे, कारण इथं सिमेट्री नाही. याच्या इकडं काही नाही. ठीक आहे, सिमेट्री नाही. तुम्ही म्हणता इथून मधून तुकडा करून सिमेट्री होईल तर ते कंपाऊंड कॅन्सल करणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं 2 एक्स डायरेक्शनला आणि वाय डायरेक्शनला फील्ड येईल आणि ती तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. नंतर EX आणि EY चा नेट घेऊन नेट EX आणि EX EY त्याचा नेट इलेक्ट्रिक फील्ड काढून तुम्हाला नेट इलेक्ट्रिक फील्ड सेंटर ऑफ क्वाड्रंटल रिंग काढता येईल. ट्राय करा, तुम्ही ट्राय करा, बघा येते का. इमानदारीने ट्राय करायचं. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा माझ्यासारखंच करायचं. काय करायचं, इथं एक काय गृहीत धरायचा, छोटासा खूप छोटासा एलिमेंट DQ गृहीत धरायचा. DQ ज्याची लेंथ DL आहे. त्याच्यामध्ये अँगल किती गृहीत धरायचा, D थीटा आणि ह्याचा अँगल या हॉरिझॉन्टल सोबत किती धरायचा, थीटा. ठीक आहे. आता या एलिमेंट मुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, D काहीतरी मानली आपण, काहीतरी असेल म्हणजे DE असेल. छोटासा एलिमेंट आहे DQ, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड आली DE. आणि आता हा कंपोनंट इकडला कंपोनंट काही मग इकडला कंपोनंट याच्या इकडला कंपोनंट हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा, हा थीटा म्हणून हा थीटा वर्टिकली अपोजिट अँगल. इकडला कंपोनंट काही DE cos थीटा वर्टिकली डाऊनवर्ड कंपोनंट आला DE sin थीटा. बरोबर आहे, DE sin थीटा. समजलं? आता काय करावं लागेल, D काढायचं. D काय करता येईल, KDQ बाय एक डिस्टन्स किती आहे R, KDQ बाय R. संपलं. बाकीचं मगाच्या सारखंच सेम सगळं. ठीक आहे, चला लिहा पण व्यवस्थित लिहा. बोर्ड मध्ये लिहायला विचारतात, सहसा हे विचारत नाही. सहसा या अगोदरचं जे लेक्चर घेतलं तेच विचारतात बोर्ड मध्ये. let us consider a very small point, very small charge DQ of quadrantal ring. ठीक है. The electric field
the electric field at the center of the electric field at the center of quadrantal ring due to dq is काय असेल de is de असं म्हणा is de बरोबर आहे ना. या dq मुळे इथं इलेक्ट्रिक फील्ड d जे आता मी तुम्हाला सांगितलं तेच मी लिहायला लागलो. हेन्स de इज इक्वल टू काय de इज इक्वल टू k dq डिवाइडेड बाय r स्क्वेअर. बरोबर आहे k dq बाय r स्क्वेअर. ठीक आहे. आता हा अँगल मानला थीटा, हा अँगल काय मानला थीटा मानला आपण. बरोबर आहे. आता ते मी लिहिलेलं आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलंय. ठीक आहे. हा अँगल थीटा तर इकडे कंपोनंट आणि इकडे कंपोनंट d cos थीटा अलॉंग x एक्सिस आणि d sin थीटा अलॉंग y एक्सिस आहे. ठीक आहे. the components of de along x and y axis are de x and de y. dx आणि dy म्हणा. हे काय आपले dx, हे काय dex आणि हे काय dey. ठीक आहे. हेन्स dex इज इक्वल टू काय आलं d cos थीटा de cos थीटा and dey is equal to de sin theta. Hence ex is equal to integral dex and ey is equal to integral dey म्हणजेच इंटिग्रल d sin theta, इंटिग्रल de sin theta आणि इंटिग्रल de cos theta. झालं. इथपर्यंत समजलं. क्लिअर आहे. ठीक आहे. बघा इलेक्ट्रिक फील्ड, टोटल इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला. तर काय होईल, सगळ्या एलिमेंट मुळे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय असेल ex असेल अलॉंग x एक्सिस आणि टोटल इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग y एक्सिस. सगळ्या एलिमेंट मुळे ey असेल. ex आणि ey कशा निघतील, dx चं इंटिग्रेशन घेतलं dx मिळेल, dy चं इंटिग्रेशन घेतलं तर ey मिळेल. लिमिट कुठून कुठं 0 to 90 डिग्री. ठीक आहे. नंतर लिहू आपण ते. इथपर्यंत समजलं. क्लिअर आहे. चला लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चल भाई फास्ट. झालं का? यस ऑर नो? ओके यस. चला आता बघायचंय डी काढलं आपण. डी काढलं. आता मगाच सारखंच करायचं. सेम मगाच सारखी प्रोसिजर फॉलो करायची. ex आणि ey एवढं राहू देतो, बाकी सगळं मिळून करतो. चल बघा आता हे डी काढलं आपण म्हणजे ex इज इक्वल टू काय, ex इज इक्वल टू इंटिग्रल k dq डिवाइडेड बाय r स्क्वेअर cos थीटा. ठीक है. एंड ey इज इक्वल टू इंटिग्रल k dq डिवाइडेड बाय r स्क्वेअर sin थीटा. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. आता झालं. हे dq ला कशामध्ये बदलायचं, d थीटा मध्ये बदलायचं. माहिती आपल्याला कसं करायचं ते. बरोबर आहे. वी नो दॅट मग सारखं लिहा. सेम प्रोसिजर आहे. सेम प्रोसिजर. वी नो दॅट लॅम्बडा इज इक्वल टू, हा इथं काय असेल सांगा बरं, q टोटल चार्ज q आणि हे 2 पाय r सर्कलची लेंथ आणि त्याचा चौथा पार्ट आहे म्हणजे डिवाइड बाय 4 म्हणजे
2 कॅन्सल, पाय आर बाय 2 असेल. हे घ्यायचंच नाही आपल्याला. आपल्याला काय घ्यायचं, डी क्यू बाय डीएल घ्यायचे, डी क्यू बाय डीएल घ्यायचे. याच्यावरून काय हे डी क्यू बाय डीएल, हे डीएल इकडे घ्यायचं, डी क्यू बाय लॅमडा डीएल, संपलं. डी क्यू इज इक्वल टू लॅमडा डीएल, हे आलं डी क्यू इज इक्वल टू लॅमडा डीएल. आता मग सर्कस अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, ह्याला झूम करा, ह्याला झूम करा, काय दिसेल, हे असं असं काय दिसेल. हा अँगल आहे डी थिटा, बरोबर आहे, डी थिटा. रेडियस आहे आर, लेंथ आहे डीएल, बरोबर आहे. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, फॉर्म्युला अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस म्हणजे काय, अँगल काय डी थिटा इज इक्वल टू आर्क डीएल अपॉन रेडियस आर. ठीक आहे, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, अँगल डी थिटा, आर्क डीएल अपॉन आर म्हणजे काय, याच्यावरून आलं डीएल इज इक्वल टू आर डी थिटा. हे आर इकडे घेतलं, डीएल इज इक्वल टू आर डी थिटा, आर डी थिटा. आता बघा हे डीएल ला इथे टाका, मग काय डी क्यू, हेन्स डी क्यू इज इक्वल टू काय लॅमडा आणि डीएलच्या ठिकाणी आर डी थिटा, लॅमडा आर डी थिटा. ठीक आहे, डी क्यू इज इक्वल टू लॅमडा आर डी थिटा. ही व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करा, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा आणि इंटिग्रेशन घ्या, झालं. सिंपल आहे. ठीक आहे, सिंपल आहे की नाही, एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही याच्यात, एकदम रुटीन प्रोसिजर आहे, रुटीन प्रोसिजर आहे. तुम्हाला काही प्रोसिजर पाठ करायची म्हणजे समजून घ्या, एकदम समजून घ्या कसं आलं. नाही ते फॉर्म्युला पाठ करायला कसं आहे, एकदा कसं आलं कळलं ना, फॉर्म्युला पाठ करायला जड जात नाही. जे फॉर्म्युले बघितलेच नाहीत कधी आणि ते पाठ करायला सांगितले, तुम्हाला पण कसं वाटतं, उपरी यासारखं वाटतं, सॉरी घाण शब्द वापरू नये, परक्यासारखं वाटतं. ठीक आहे, असं विचित्र फिलिंग येते, एक आपलेपणाची भावना येत नाही, बरोबर आहे. आपलेपणाची भावना आली पाहिजे ना, फिलिंग आली पाहिजे, चांगली जबरदस्त फिलिंग आली पाहिजे, तर मजा आली पाहिजे, मजा आली पाहिजे, तर आपल्याला ते लक्षात राहील. ओके, आणि लक्षात राहण्यासाठी हे सगळं इम्पॉर्टंटच आहे. तर म्हणतात मास्तर काय शिकवायला, बुग बोर मारायला लागले, बोर मारणार गेलो काही नाही, व्यवस्थित शिकवायला लागलोय, गपचिप लिहून घ्यायचं, हा नखरे करायला नाही अजिबात. चला, EX इज इक्वल टू आणि EY इज इक्वल टू दोन्ही करून घ्या बरोबर, इकडे एक्स तिकडे EY. चला, नाव EX इज इक्वल टू इंटिग्रल के डी क्यू च्या ठिकाणी लॅमडा आर डी थिटा, लॅमडा आर डी थिटा डिवाइडेड बाय आर स्क्वेअर, इथे काय आले, हे कॉस थिटा, दिस इज कॉस थिटा. पहिल्यांदा हे करून घेऊ, नंतर वाटलं तर साइन थिटाच करू. आता बघा, थिटा रेंजेस फ्रॉम कुठून कुठं, ऑल्सो वाटलं इथंच लिहितो, ऑल्सो थिटा रेंजेस फ्रॉम 0 डिग्री टू 90 डिग्री. ठीक आहे, आता मी डायरेक्ट लिहितो मग इथं 0 टू 90. हा 90 आली, पोरं खुश झाले असतील 90 म्हणले की, आहे का मुली पण खुश झाल्या, अरे बापरे. नाही आपल्या इकडे एवढे बिघडलेले नाही अजून, बिघडायला वेळ आहे जरा, पुणे मुंबईच्या आहेत बिघडलेले तेवढे. चला, EX इज इक्वल टू इंटिग्रल के लॅमडा आर डी थिटा अपॉन आर स्क्वेअर कॉस थिटा, के लॅमडा, आता हे आर आणि आर मेलं, के लॅमडा बाहेर घ्या, के लॅमडा बाय आर. आता मी डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो, कॉस थिटा डी थिटाचं इंटिग्रेशन काय आलं, कॉस थिटाचं इंटिग्रेशन आलं साइन थिटा. ठीक आहे, आणि कुठून कुठपर्यंत 0 टू 90 डिग्री. ठीक आहे, 0 टू 90 डिग्री, साइन 90 1, कॉस 9 साइन 90 साइन 91, साइन 0 0 म्हणजे काय आलं, हे आलं सरळ के लॅमडा बाय आर, के लॅमडा बाय आर. EX काय आलं, EX आलं के लॅमडा बाय आर. कसं आलं, साइन 90 बघा इथं हे के लॅमडा बाय आर. साइन 90 किती असतं 1 आणि साइन 0 किती असतं 0, 1 मायनस 0 1 झालं, के लॅमडा बाय आर. समजलं. ओके, कंजूसपणा करायला थोडं द्यायला, भरपूर झालं ना. हा, आता एवढं समजायला पाहिजे शॉर्टकट. चला, ऑल्सो आणि EX झाला, आता EY काढा. EY सेम, जेवढं स्टेप इकडे लिहिल्या तेवढं स्टेप तिकडे लिहितो. 0 टू 90 के लॅमडा आर डी थिटा अपॉन आर स्क्वेअर इंटू हे आलं साइन थिटा. हे आर ना आर मेलं, के लॅमडा बाय आर बाहेर आलं, तर लिहितो पुढं के लॅमडा बाय आर
आता याचं इंटिग्रेशन साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा, साइन थिटाचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस थिटा, कुठून 0 to 90, 0 डिग्री टू 90 डिग्री. कॉस 90 किती असतो? कॉस 90 0. ओके, म्हणजे बघा काय लिहिले के लॅम्बडा बाय आर इंटू ब्रॅकेट हा मायनस कॉस 90 0 आणि मायनस मायनस प्लस कॉस 0 1, म्हणजे हे किती आलं के लॅम्बडा बाय आर. ठीक आहे, हे आलं इलेक्ट्रिक फील्ड इन वाय डायरेक्शन. समजलं? इलेक्ट्रिक फील्ड नेक्स्ट डायरेक्शन के लॅम्बडा बाय आर, इलेक्ट्रिक फील्ड इन वाय डायरेक्शन के लॅम्बडा बाय आर. म्हणजे काय आलंय, दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड सेम यायला लागले, दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड सेम यायला लागले. चला एवढं लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. राईट डाऊन. लिहिला. चला आता पुढे बघा. झालं आता, संपलं जवळपास, संपलं. थोडा धीर जरा संपले. असे कसे उतावळे झाले, कुठं जायचंय? चला बघा, Ex hence Ex is equal to Ey is equal to E से आपण म्हणलं. ठीक आहे, E म्हणलं आपण. तर बघा काय व्हायला लागले, Ex ची डायरेक्शन कशी आहे अशी, Ey ची डायरेक्शन कशी आहे अशी, परपेंडिक्युलर दिसायला काही व्यवस्थित, हे परपेंडिक्युलर. ठीक आहे, ही आली Ey, इकडे आली Ex, आणि ही पण कशी आहे Eच आहे, याची पण मॅग्निट्यूड Eच आहे. मग या दोन्हीचा आता इक्वल वेक्टर्स आहेत, त्यांचा रिझल्टंट कुठून जाईल, मिडल अँगल बायसेक्टर होऊन जाईल याच्या. म्हणजे जवळपास हे 90 आहे, म्हणजे हे किती असेल 45 डिग्री. हे काय आलं, ई नेट आली. काय आली, ई नेटची डायरेक्शन. हॉरिझॉन्टल सोबत पण 45 डिग्री, व्हर्टिकल सोबत पण 45 डिग्री अँगल करायला लागली ई नेट. बरोबर आहे, ही झाली डायरेक्शन. सरळ कळायला लागली आपल्याला. ठीक आहे, आणि ई नेट हेन्स ई नेट इज इक्वल टू, दोन्ही मध्ये 90 अँगल आहे, म्हणजे काय होईल EX² प्लस EY², कारण cos 90 काय असतो 0, 2EX EY cos 90 0. लिहिलं नाही, गरज नाही त्याची काही. ठीक आहे, मग EX आता हे दोन्ही काय, हे √E² प्लस E², म्हणजे काय होईल 2E², √2E², म्हणजे E√2, म्हणजे काय आलं E√2. आणि ची व्हॅल्यू किती आहे, ची व्हॅल्यू बघा ना, Ex Ey के लॅम्बडा बाय आर, म्हणजे काय आलं, हेन्स ई नेट इज इक्वल टू के लॅम्बडा बाय आर √2. ई नेट इज इक्वल टू के लॅम्बडा √2 के लॅम्बडा बाय आर. ई नेट इज इक्वल टू √2 के लॅम्बडा बाय आर. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड at the center of quadrantal ring. This is the electric field at the center of quadrantal ring. Semicircular ring ची किती होती, at the center of semicircular ring होती 2 k लॅम्बडा बाय आर. बरोबर, काय होती 2 k लॅम्बडा बाय आर. इथे काय आली √2 k लॅम्बडा बाय आर. आणि सर्क्युलर रिंग जर असेल पूर्ण, तर at the center of the electric field at the center of circular ring किती असते, 0 असते. ठीक आहे, ओके. आता बघूत, कुठलाही एक जनरल आर्क असेल, जर जनरल आर्क घेतला तर त्या जनरल आर्कच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असते, जनरल आर्कच्या सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड किती असते. ठीक आहे, चला पहिल्यांदा लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चलो भाई, आता बघायचे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू कर्वेचर ऍट द सेंटर, इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ रेडियस r having charge density lambda and central angle alpha. ही फिगर काढली बघा. हे एक कर्वेचर आहे, या कर्वेचरची रेडियस आहे r, याच्यावरची जी रेडियस आहे, आता ही हे दाखवले बरं का, हे फक्त एवढंच आहे बरं का, हे फक्त एवढंच आहे. हे इथं काही संबंध नाही आपला, हे इथं काही संबंध नाही. हे जे आहे ना, हे रेडियस दाखवली तुम्हाला, तुम्ही म्हणताल हे असंच आहे, हे फक्त एवढाच पार्ट आहे, हे दाखवायला लागलो फक्त. काय लागले, हे इथं जोडलेलं नाहीये, हे लक्षात घ्या, नाही तर म्हणता जोडलेलं आहे ते. ठीक आहे, हा बघा, हे एवढाच पार्ट आहे, एवढ्या पार्टमुळे याच्या सेंटरला काय करतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड काढायची आपल्याला. मेथड परत तीच. ठीक आहे, चला परत पहिल्यांदा काय करू, हा अँगल अल्फा आहे, म्हणजे याचं सेंटर म्हणून जो काढला तर अँगल किती येईल,
हे बघ, हा जर अँगल काढला आपण, अरे रे रे रे, छी 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 छी, फारच घाण केली की. सॉरी 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 सॉरी. चला, हे समजा ठीक आहे. आता हा अँगल किती असेल हो? अरेच्या, सॉरी बरं का, लाईट गेली, एक मिनिट थांबतो मी. चलो भाई, लाईट आ गई है, लाईट आलेली आहे, लाईट आलेली आहे. ओके सॉरी. चला बघा, हा टोटल अँगल किती दिला आपल्याला? अल्फा. म्हणजे हा अँगल किती असेल हो? अल्फा बाय 2. आणि हा अँगल किती असेल? अल्फा बाय 2. आता इथून इकडे जर मोजला अँगल आपण असा, तर कसं झाला तो? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. म्हणजे हा अँगल झाला मायनस अल्फा बाय 2. इथं किती झाला? हा मायनस अल्फा बाय 2, ते इकडं प्लस अल्फा बाय 2. हे झाले आपले लिमिट्स, हे झाले आपले लिमिट्स. ठीक आहे. आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यावं लागेल अँगल? मायनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2. इंटिग्रेशनच्या वेळेस मायनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2 जावं लागेल, कारण इथून इकडे अँगल आपण व्हर्टिकल सोबत अँगल मोजायला लागलो, मोजणार आहेत आपण. ठीक आहे. हा अँगल टोटल अल्फा दिलेला आहे आपल्याला. हा टोटल अँगल किती दिलाय? अल्फा दिलाय. व्हर्टिकल सोबत अँगल काढला मी, अल्फा बाय 2 अल्फा बाय 2 झाला. हा अँगल मी असा मोजला, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज अँगल आपण पॉझिटिव्ह घेतो, म्हणून काय झाला? प्लस अल्फा बाय 2. आणि इकडे निगेटिव्ह घेतो, म्हणून मायनस अल्फा बाय 2. म्हणून आपले लिमिट येणार आहेत मायनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2. लिमिट्स क्लिअर झाले? ठीक आहे. ओके. आता बघा, हे मोडतो मी, वाटलं तुम्ही लिहून घ्या आणि परत एक फिगर काढा अशीच. ठीक आहे. अजून एक फिगर तुम्ही तुमच्यासाठी काढा. हे लिमिट समजण्यासाठी फिगर काढली मी. हीच फिगर काढून घ्या. ठीक आहे. मोडालो मी चेंज करायला लागलो. ठीक आहे. ठीक आहे. ओके. चला, आता बघा, इथं मी काय करणार आहे? इथं मी हा टोटल अँगल झाला अल्फा. आता या ठिकाणी काय करा? एक ऍट, हे सोडून द्या, ऍट जस्ट मिनिट, ऍट एनी पॉइंट काय करा? एक स्मॉल एलिमेंट काय घ्या? डी थिटा घ्या. स्मॉल एलिमेंट डी क्यू घ्या मगासारखंच, आणि त्याची लेंथ किती माना? डीएल माना. पॉइंट एलिमेंट घेतला, याचा अँगल किती? हा अँगल माना थिटा. याचा अँगल, हा मधला अँगल किती असेल? याचा अँगल असेल डी थिटा. याची रेडियस आहे आर. ठीक आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला कशी असेल? अशी असेल इकडं, बरोबर आहे. ही आली डीई, ही आली डीई. ठीक आहे. आता बघा, आता मगाच कसं? याचा जो काही, याचा इकडं काहीतरी एक काय असेल बघा, ही जी लाईन आहे ना, या लाईनच्या इकडं ही व्हर्टिकल लाईन आहे, याच्या इकडं काय असेल? याचा मिरर कॉम्पोनंट असेल, याचा मिरर कॉम्पोनंट. ठीक आहे. या मिरर कॉम्पोनंटमुळे काय होईल? या मिरर कॉम्पोनंटमुळं या ठिकाणी काय होईल? अशीच एक इलेक्ट्रिक फील्ड इकडे तयार होईल, अशी. ठीक आहे. ही झाली डीई. ही काय झाली? ही झाली डीई. आता हा अँगल थिटा म्हणलाय, हा अँगल थिटाच होईल, बरोबर आहे. आता याचे कॉम्पोनंट पाडले, समजा हा अँगल थिटा आहे, आता बघा, हा अँगल थिटा आहे, तर काय होईल? हे सरळ लाईन आहे ना, सरळ लाईन आहे का? थोडंसं वाकडं झालंय, सरळ लाईन आहे अशी इकडं. ओके. हा अँगल थिटा, तर हा अँगल काय होईल? थिटा होईल, बरोबर आहे. याचा इकडला कॉम्पोनंट काय होईल? व्हर्टिकल डाऊनवर्ड, डीई कॉस थिटा होईल का? हा अँगल थिटा आहे. जस्ट अ मिनिट, हा अँगल थिटा आहे. इकडे घ्यावे ना. हा अँगल थिटा आहे म्हणल्यानंतर याचा इकडं, जस्ट अ मोमेंट, आपण अँगल हा थिटा न जमणार नाही. हा अँगल थिटा घ्या, व्हर्टिकल सोबत केलेला. ठीक आहे. कारण आपण अँगल व्हर्टिकल पासून मोजलाय, बरोबर आहे. व्हर्टिकल पासून मोजलाय. हा अँगल थिटा घ्या, म्हणजे हा अँगल थिटा घेतला तर काय होईल? हा अँगल होईल थिटा. ठीक आहे. म्हणजे इकडला काय होईल? इकडला पण हा अँगल थिटा होईल. जस्ट अ मिनिट, हा अँगल थिटा घ्या, व्हर्टिकल सोबतचा अँगल थिटा घ्या. ठीक आहे. कळलं? क्लिअर आहे? क्लिअर आहे. कारण आपण काय केलं? व्हर्टिकल पासून इकडे मायनस अल्फा बाय 2 इकडे प्लस अल्फा बाय 2 मेजर केलं होतं, म्हणून हा थिटा इथे घ्या. मग हा काय होईल? हा थिटा, तर हा थिटा, आणि हा डीई कॉस थिटा, आणि इकडे काय येईल? मग इकडे येईल डीई साइन थिटा, डीई साइन
थिटा, बरोबर आहे. तसंच काय होईल, याचे कॉम्पोनंट काढले तर काय होईल, इकडे काय येईल डीई, बघा हा अँगल थिटा, तर हा अँगल काय येईल, हा अँगल थिटा, बरोबर आहे. हा अँगल थिटा, हा अँगल थिटा आहे, तर हा अँगल काय येईल, हे पण थोडंसं तिरकस व्हायला लागेल, ठीक आहे असू द्या असं, ठीक आहे. हा अँगल थिटा, हा अँगल थिटा आहे, डी कॉस थिटा इकडे खाली येईल, डीई कॉस थिटा, डीई कॉस थिटा, आणि इकडे डीई साइन थिटा, डीई साइन थिटा, ठीक आहे, लक्षात आलं. ओके, मग काय होईल, हे जे दोन कॉम्पोनंट डी साइन थिटा आणि डी साइन थिटा एकमेकांना कॅन्सल करतील, एकमेकांना कॅन्सल करतील, लक्षात आलं. ओके, त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळं याची जी इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे या कॉम्पोनंटमुळे, या डीक्यू मुळे, ती काय होईल, इकडला डीक्यू कॅन्सल करेल, हा जो डीक्यू इथला सिमेट्रिक डीक्यू जो आहे तो कॅन्सल करेल, बरोबर आहे. म्हणजे या डीक्यू मुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला. कोणची, ही एवढीच फक्त, डी कॉस थिटा एवढीच, समजलं, क्लिअर आहे. आता जवळपास तुम्ही सगळा प्रॉब्लेम तुम्ही मला लिहू शकता. बघा तुम्ही ट्राय करा. चला आता मी डेरिव्हेशन लिहायला सुरुवात करतो. लेट अस कन्सिडर, आता बहुतेक तुमच्या लक्षात आलं असेल, आता हे तिसरा एक्झाम्पल चालू आहे ना, सेम टाईपचे एक्झाम्पल चालू आहे, त्याच्यामुळे लक्षात आलं असेल. लेट अस कन्सिडर अ व्हेरी स्मॉल पॉइंट, करा पॉइंट, very small element of curvature having radius r, म्हणायची गरज नाही एवढं, of curvature having radius r, let us consider a very small point element dq, इथे करा point element dq of curvature having radius r and central angle alpha. The electric field due to this element, पॉइंट चार्ज झालाय, बरोबर आहे ना, ड्यू टू दिस एलिमेंट dq is de, hence de is equal to किती येईल, k dq by r square, बरोबर आहे. पण हे सिमेट्री मुळे आता हे एकमेकांना कॅन्सल करणार आहेत, ते लिहून काढा मग. बट ड्यू टू सिमेट्री the net electric field is in vertically downward direction, डायरेक्शन काय म्हणायचं मला, ठीक आहे, डायरेक्शन. ओके, चला लक्षात आलं इथपर्यंत. ओके, बट ड्यू टू सिमेट्री द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज इन वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, म्हणजे काय, डी साइन थिटा कॅन्सल्स डीई साइन थिटा कंपोनंट ड्यू टू मिरर इमेज आहे ना, याची मिरर इमेज डी क्यू, याच्यामुळे काय होईल, डी साइन थिटा कॅन्सल होतात, हेन्स डीई नेट इज इक्वल टू काय होईल, के डी क्यू, असं आपण लिहिलं असं, कंपोनंट, द कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन दिस डायरेक्शन, इन दिस म्हणजे वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, दिसतं ना, हा. द कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन दिस डायरेक्शन, खरं तर ते डायरेक्शन असतं, काय असतं, डायरेक्शन, इन दिस डायरेक्शन, करेक्ट प्रोनाउन्सिएशन त्याचं, डायरेक्शन असतं. The component of electric field in this direction is DE, हा कोणता, D cos theta. आता तुम्ही म्हणताल व्हर्टिकली
कंपोनंट वर्टिकल डाउनवर्ड कंपोनंट किंवा अपवर्ड कंपोनंट साइन थिटा असतो, पण आपण इथे अँगल वर्टिकल सोबत केला अँगल थिटा मानलाय म्हणून आपला कंपोनंट कॉस थिटा आलाय, नाही तर साइन थिटा आला असता. ओके, नो प्रॉब्लेम. द कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इन दिस डायरेक्शन इज काय डीई कॉस थिटा, डीई कॉस थिटा. ठीक आहे, हेन्स लिहा मग आता काय होईल, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय, नेट इलेक्ट्रिक फील्ड हेन्स ई इज इक्वल टू, हे लिहून घ्या, प्रॉब्लेम मोडलो मी, मोडलो. आता मी हे पण मोडतोय, लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. मोडायला लागलो मी सगळं. लिहा ई इज इक्वल टू काय होईल मग, ई इज इक्वल टू हेन्स ई इज इक्वल टू काय, ई इज इक्वल टू इंटिग्रल डीई कॉस थीटा. बरोबर आहे, ई इज इक्वल टू इंटिग्रल डीई कॉस थीटा, डी कॉस थीटा. आणि डी काय येणार आहे, डी काढलो तर आपण आताच, डी इज इक्वल टू इंटिग्रल के डी क्यू बाय आर स्क्वेअर कॉस थीटा. मग सारखंच आता डी क्यू ला डी थीटा मध्ये बदलून घ्या, डी क्यू ला डी थीटा मध्ये बदलून घ्या. कसं घेणार, मग सारखंच सेम आहे, सेम प्रोसिजर. आता हा डी क्यू ला डी थीटा मध्ये बदलून घ्यायचे. वी नो दॅट लॅम्बडा इज इक्वल टू क्यू बाय, आता याची लेंथ आपल्याला माहित नाही म्हणून मी काय करतो, डायरेक्ट डी क्यू बाय डीएल करतो. ठीक आहे, डायरेक्ट डी क्यू बाय डीएल जमल ना, डायरेक्ट डी क्यू बाय डीएल. ओके, हेन्स याच्यावरून काय येईल, याच्यावरून येईल डी क्यू इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स डीएल अँड याचा एक्झॅगरेटेड व्ह्यू कसा असेल, हे असं काहीतरी. ठीक आहे, हे डीएल लेंथ याचा. ठीक आहे, ही लेंथ किती आहे डीएल, हे आर हा अँगल डी थिटा, अँगल किती आहे डी थिटा. म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस. अँगल किती आहे डी थिटा, डी थिटा इज इक्वल टू आर्क डीएल अपॉन रेडियस. म्हणजे काय आलं इथून, डीएल इज इक्वल टू आर डी थिटा, डीएल इज इक्वल टू आर डी थिटा. डी क्यू इज इक्वल टू एल लॅम्बडा, सॉरी लॅम्बडा डीएल, आणि डीएल इज इक्वल टू आर डी थिटा. हे याच्यामध्ये पुट करा, संपलं. काय हेन्स डी क्यू इज इक्वल टू हे लॅम्बडा ॲज इट इज डीएल ठिकाणी आर डी थिटा, आर डी थिटा. ठीक आहे, मोडायला मी आता हे मोडायला लागलो. चला बघा मग काय होईल, हेन्स ई इज इक्वल टू काय होईल, हेन्स आता ते दोन तुकडे करू आपण, स्पेस मॅक्सिमम युटिलायझेशन करायचे. ठीक आहे, 3 तुकडे करू, इकडून लिहायचो. हेन्स हे दिसते का, ई इज इक्वल टू, दिसते, हो दिसतंय. हेन्स ई इज इक्वल टू काय येईल बघा, ई इज इक्वल टू के इंटिग्रल के डी क्यूच्या ठिकाणी काय येईल, लॅम्बडा आर डी थीटा अपॉन आर स्क्वेअर इंटू कॉस थीटा, आर से आर मेलं. ठीक आहे, आर ना आर मेलं, के लॅम्बडा बाय आर शिल्लक राहिलं. ठीक आहे, हे इथून एक तुकडा, हे काय के लॅम्बडा बाय आर इंटिग्रल काही कॉस थीटा आणि हे डी थीटा. बघा थीटा रेंजेस फ्रॉम, लिहायचं वाटलं तर, थीटा रेंजेस फ्रॉम इथून एक तुकडा, रेंजेस फ्रॉम माइनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2. ठीक आहे, थीटा रेंजेस फ्रॉम माइनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2 सांगितलं तुम्हाला. म्हणजे काय होईल आता बघा, ई इज इक्वल टू, हेन्स ई इज इक्वल टू हे आलं के लॅम्बडा बाय आर इंटू कॉस थीटा, हे कॉस थीटा डी थीटा इंटिग्रल माइनस अल्फा बाय 2 टू
प्लस अल्फा बाय 2 कॉस थीटा डी थीटा. कॉस थीटाचं इंटिग्रेशन काय साइन थीटा. हेन्स E इज इक्वल टू के लॅम्बडा बाय 2 इंटू कॉस थीटाचं इंटिग्रेशन आलं साइन थीटा फ्रॉम मायनस अल्फा बाय 2 टू प्लस अल्फा बाय 2. साइन थीटा च्या ठिकाणी अल्फा बाय 2 टाका म्हणजे काय हे आलं के लॅम्बडा बाय आर. के लॅम्बडा बाय आर 2 कुठं आलं आर कटलं 2 आलं कुठं आलं मायनस आलं. ठीक आहे के लॅम्बडा बाय आर इंटू साइनच्या ठिकाणी थीटाच्या ठिकाणी अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2 मायनस साइन हे मायनस अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2 मायनस साइन मायनस अल्फा बाय 2. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. ठीक आहे साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा असतं. ठीक आहे ट्रिग्नोमेट्रीच्या वेळेस शिकवले ते पण. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. वाय 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 कारण बघा शॉर्टकट मध्ये सांगतो. हा फर्स्ट क्वाड्रंट सेकंड थर्ड आणि फोर्थ मायनस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला हा मायनस थीटा. ठीक आहे ASTC याच्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे AS ऑल साइन टॅन कॉस. ठीक आहे मायनस कॉस थीटा. आता हे मायनस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट आलेला आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह असतो म्हणून मायनस कॉस मायनस साइन थीटा आणि साइन थीटा साइनची व्हॅल्यू कॉस साइन ऑफ मायनस थीटा म्हणजे इकडून असं जरी मेजर केलं आपण थीटा साइन थीटा आणि इकडून असं पॉझिटिव्हला मेजर केलं साइन थीटा थीटाची व्हॅल्यू तेवढीच असते फक्त इथं म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू तेवढीच असते आणि कॉस ऑफ मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन मायनस म्हणून ते मायनस बाहेर येते. ठीक आहे शॉर्टकट मध्ये कळलं असेल तर ठीक आहे नाही ते ट्रिग्नोमेट्री लेक्चर बघत बसा. ओके आता काय झालं मायनस मायनस हे मायनस बाहेर आले प्लस झाले म्हणजे काय प्लस झाल्यानंतर हे के लॅम्बडा बाय आर इंटू हे आलं साइन अल्फा बाय 2 आणि मायनस साइन ऑफ मायनस अल्फा बाय 2 मायनस साइन अल्फा बाय 2 मायनस मायनस प्लस झाले हे प्लस साइन अल्फा बाय 2 म्हणजे काय आलं ते 2 टाइम्स साइन अल्फा बाय 2 म्हणजे आपली नेट इलेक्ट्रिक फील्ड आली. हे लिहून घ्या सगळं मोडा लागलो मी. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Hence E is equal to k lambda by r into 2 sin alpha by 2 into 2 sin alpha by 2 नीट लिहा 2 k lambda by r into sin alpha by 2. This is the final formula of electric field at the center of curvature of ring having radius r a central angle alpha ha. ठीक है and what is and sorry and हे काय लॅम्बडा काय लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. ओके चला हा फॉर्म्युला आला E is equal to 2k lambda by r into sin alpha by 2 समजलं. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. बाकीचं मोड आलो मी. आता बघा समजा जर सेमी सर्कल असेल आर्क बाय सेंट्रल हे कर्वेचर कोणत्याही फॉर्म साठी तुम्ही वापरू शकता. कशासाठीही वापरू शकता तुम्ही. ठीक आहे कशासाठीही वापरू शकतात. आता बघा समजा फॉर नंबर 1 फॉर सेमी सर्कल आता हे तिन्हीसाठी लागू झालं पाहिजे. कशासाठी कंप्लीट रिंग साठी सेमी सर्क्युलर रिंग साठी आणि क्वाड्रंटल रिंग साठी तिन्हीसाठी ही केस जनरल केस लागू झाली पाहिजे. ठीक आहे 2k lambda by r sin alpha by 2 where alpha is central angle r is radius of curvature and lambda is linear charge density. ठीक आहे हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जनरल फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा. ओके फॉर सेमी सर्क्युलर रिंग साठी काय असतो अल्फाची व्हॅल्यू किती असेल 180 असेल. सेंट्रल अँगल किती असतो 180 म्हणजे साइन ऑफ अल्फा बाय 2 साइन ऑफ 180 बाय 2 किती असतो याच्यावर डिपेंडेंट सगळं. साइन ऑफ अल्फा इज इक्वल टू साइन 180 साइन ऑफ अल्फा बाय 2 साइन ऑफ 180 बाय 2 म्हणजे साइन 90 किती असतं साइन 91 असतं बरोबर आहे. म्हणजे इथं काही हेन्स
E is equal to 2k lambda by r, 2k lambda by r. बघा इथं हा एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली. काय हो, काय असेल सांगा बरं. खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली. प्रोपोर्शनॅलिटी. इलेक्ट्रिक फील्ड कशाशी प्रोपोर्शनल इथं, आरशी. आणि ज्यावेळेस पॉईंट चार्ज होता ना त्यावेळेस त्याची इलेक्ट्रिक फील्ड प्रोपोर्शनल होती आर स्क्वेअर, स्मॉल आरचा स्क्वेअर, डिस्टन्सच्या स्क्वेअरची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होती. आणि इथं इलेक्ट्रिक फील्ड यायला लागली डिस्टन्सच्या फर्स्ट पॉवरची, म्हणजे डिस्टन्सची डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लागली. डायरेक्ट नाही, डिस्टन्सची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण पॉवर नाही. आणि सेंट्रल पॉईंट चार्जच्या केसमध्ये काय होतं, डिस्टन्सच्या स्क्वेअरची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होती. समजलं बघा. हीच मगाशी आपण जे फॉर्म्युला काढला होता तो हाच होता का, 2k लॅम्बडा बाय आर. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सेमी सर्क्युलर रिंग 2k लॅम्बडा बाय आर होता का, चेक करा. आता बघा, फॉर क्वाड्रंटल रिंग, सेमी सर्क्युलर, फॉर क्वाड्रंटल रिंग काय अल्फा काय असतो, अल्फा 45. मग साइन अल्फा बाय 2 काय, साइन अल्फा बाय 2 म्हणजे साइन अल्फा काय 90 आणि अल्फा बाय 2 45. साइन 45 काय असतो 1/√2. साइन 45 काय असतो 1/√2. म्हणजे काय मग, हेन्स E इज इक्वल टू 2k लॅम्बडा बाय r इंटू 1/√2. हे √2 आणि हे √2 कॅन्सल. हे 2 मध्ये काय असतं, √2 इंटू √2 म्हणजेच काय इलेक्ट्रिक फील्ड √2k लॅम्बडा बाय r. √2k लॅम्बडा बाय r आलं का, √2k लॅम्बडा बाय r. दिसतंय काय, क्लिअर दिसतंय. ओके, समजलं. हाच फॉर्म्युला होता सेंट्रल ह्याचा, क्वाड्रंटल रिंगच्या सेंट्रल इलेक्ट्रिक फील्ड किती असते, √2k लॅम्बडा बाय r. सेमी सर्क्युलर रिंगच्या सेंटरला किती असते, 2k लॅम्बडा बाय r. आणि समजा कंप्लीट रिंग आहे, फॉर कंप्लीट रिंग अल्फा किती असतो, अल्फा इज 360 डिग्री. साइन अल्फा बाय 2 म्हणजेच किती, साइन 180. साइन 180 इज 0. साइन 0 0, साइन 180 0. हे सेंट्रल रिंगला ई किती आलं मग, हेन्स ई इज 0. हे बघितलं होतं आपण, हे पण बघितलंय. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ रिंग इज 0. समजलं. इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सेमी सर्क्युलर रिंग 2k बाय लॅम्बडा बाय r. आणि इलेक्ट्रिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ क्वाड्रंटल रिंग √2k लॅम्बडा बाय r. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. E is equal to 2k lambda by r into sin alpha by 2 where alpha is central angle of curvature. अँगल कोणता आहे, सेंट्रल अँगल आहे. ही फिगर बघा, हा सेंट्रल अँगल, टोटल अँगल, हा टोटल अँगल आहे. ठीक आहे, हा टोटल अँगल. सेमी सर्क्युलर रिंग साठी काय असेल, हा अँगल असेल 180. क्वाड्रंटल रिंग साठी हा अँगल असेल 90 आणि कंप्लीट रिंग साठी हा अँगल असेल 360. साइन 180, साइन ऑफ 180 बाय 2 साइन 91 असतो. साइन 45 1/√2 असतो आणि साइन 180 0 असतो. समजलं. ओके, तर इथं हे लेक्चर मी थांबवतो. ओके, काही अडचण असेल तर विचारा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू रॉड. ठीक आहे, ड्यू टू रॉड, त्याच्या एका एंड पासून आणि त्याच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती पण. ठीक आहे, किंवा एक पर्टिक्युलर अँगल वरती बघणार आहे ते आपण. त्याच्यावरचे नेक्स्ट लेक्चरमध्ये सविस्तर डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. इथपर्यंत समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर थांबवतो. काही अडचण असेल तर विचारत राहा, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, व्हेरी 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 बेस्ट. ठीक आहे, मला ऑल द बेस्ट म्हणताना असं कसतरीच उन्मळूनच येते बघा. कारण काय माहिती का, मी कितीही काहीही केलं तरी तुमचं तुम्ही काही सोडत नाही, तुमची मेहनत काही वाढत नाही. आणि मी नुसतं म्हणतो अभ्यास करत राहा, ऑल द बेस्ट. अडचण विचारत राहा, ऑल द बेस्ट. हे करत राहा, ऑल द बेस्ट, व्हेरी बेस्ट. हां, काय उपयोग, बेस्ट ऑफ लक म्हणून काय उपयोग आहे. लक कुणाला साथ देणार आहे, जे मेहनत करतील ना त्यांनाच लक साथ देणार आहे. बरोबर आहे का नाही. लक फेवर्स द ब्रेव. लक पण जो धाडस करतो ना त्याचाच साथ देत आहे. नशीब त्याचाच साथ देत आहे जो मेहनत करत आहे. तर जर वाटत असेल तुम्हाला तुमचं काहीतरी हो, MBS ला लागावा, इंजिनिअरिंगला लागावा, IIT लागावा, एम्सला लागावा नंबर. ठीक आहे, माहिती तर नावं तर माहितीच ना, एम्स, IIT काय असते ते. हां, तर असं जर तुमचे काही मोठे एम्स असतील, ठीक आहे, एम्स AIMS आणि अगोदर जे म्हणलं ते
AIIMS, एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ला लागावा, IIT लागावा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला लागावा, ठीक आहे, NIT लागावा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला लागावा. अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी जर जायचं असेल तुम्हाला, तसे जर स्वप्न बघत असाल तुम्ही, तर तशी मेहनत पण करा. नुसतंच लेक्चर बघून काय होणार नाही. तुमचं तुम्ही स्वतःहून MCQ सॉल्व्ह करा, HC वर्मा सॉल्व्ह करा, DC पांडे सॉल्व्ह करा, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा, जिथून मिळतील क्वेश्चन MCQ तिथून सॉल्व्ह करा. ठीक आहे. पण प्रॅक्टिस केल्याशिवाय फिजिक्स इझी जाणार नाही. ही गाठ बांधून घ्या. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वुमेन ऑल्सो. प्रॅक्टिस मेक्स मॅन वुमेन परफेक्ट. ठीक आहे. चला, बस झालं. काय अडचण असेल तर खरंच विचारा, फोन करून विचारा, व्हॉट्सअपला मेसेज करून विचारा. ठीक आहे. ओके. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.